झणझणीत रेसिपीला अद्रक शिवाय चवच नाही। सकाळच्या चहामध्ये अद्रक नसलं तर तलफ भागत नाही। औषधी गुणधर्म असलेलं अद्रक भारतात सगळ्यात जास्त कुठे पिकतं तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी नुपूर आणि तुम्ही पाहत आहात story.com। अद्रक जो प्रत्येकाच्या भाजीपाल्याच्या यादीत हमखास लिहिला जातो, प्रत्येक स्वयंपाकघरातला कॉमन पदार्थ आहे। अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेल्या आल्याचं पीक म्हणजे मेघालयातील परंपरागत शेती। ही शेती मेघालयात होण्याची प्रमुख कारण म्हणजे पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आणि प्रचंड आर्द्रता। मातीचा पीएच 5.5 ते 6.5 इतका असणं त्याला आवश्यक असतं। त्यामुळे मेघालयातील उष्णकटिबंधीय हवामान आणि मुसळधार पाऊस यामुळे तिथे अद्रक चांगलं पिकतं। मेघालयात डोंगराळ भागात शेती केली जाते, त्यामुळे तिथे पाण्याचा निचरा योग्य होतो आणि मातीची सुपीकता वाढते, ज्यामुळे उत्तम प्रतीचं आलं इथून एक्सपोर्ट सुद्धा होतं आणि भारतातील अनेक राज्यांमध्ये सुद्धा पोहोचतं। थिंगपुई, जोरहाट, नादिया, थायलँडियम मरान अशा अनेक प्रकारच्या अद्रकच्या वाणाचं उत्पन्न इथे घेतलं जातं। भारतात प्रत्येक राज्यात विविध मसाले पिकतात। आले हे ईशान्य भारतातील सर्वात महत्त्वाचं मसाल्याचं पीक आहे। या परंपरागत शेतीमुळे तेथील अर्थव्यवस्था स्थिर राहण्यात या पिकाचा मोठा वाटा आहे। नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही अहवालानुसार भारत अद्रकच्या उत्पादनात अग्रेसर असलेला देश आहे। मसाल्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध तुम्हाला माहित असलेलं ठिकाण कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राइब करा।